25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंगोरे शाळेतील इयत्ता 1ली ते 4थीचे बालचमू यांनी गावातून वारकरी पंथातील विविध साधू संतांच्या वेशभूषा साकारून रामकृष्ण हरी विठ्ठल नामाच्या जयघोषात गाव प्रदक्षिणा करीत दिंडीचं आयोजन केलं। विद्यार्थ्यांनी साकारलेली विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत गोरा कुंभार, संत नामदेव यांसारखी विविध संतांची वेशभूषा या दिंडीचं प्रमुख आकर्षण ठरली। गाव प्रदक्षिणेत डिंगोरे गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर मंडळी बालवारकऱ्यांसोबत दिंडीत सहभाग घेतला होता। या दिंडीला सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाभाडे यांनी सदिच्छा भेट दिली। तसेच जिल्हा परिषद सदस्य अंकुश शेठ आमले हे बालवारकऱ्यांच्या वारीत सहभागी झाले। यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, महिला भगिनी, पालकवर्ग मोठ्या संख्येने वारीत सहभागी झाले। वारीस गावातील लोहटेश्वर प्रासादिक भजनी मंडळ यांची मोलाची साथ लाभली। वारीत सहभागी सर्व बालवारकऱ्यांच्या फराळासाठी साबुदाणा खिचडी, केळी वाटप करण्यात आले। कुलस्वामी डेकोरेटर्सचे अमोल अर्जुन लोहोटे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शंकर सुरेश लोहोटे यांच्या सौजन्यानं लाभला आहे। तसेच वेफर्स सौजन्य शाळेतील शिक्षकांनी दिले। दिंडी सोहळा श्रीराम मंदिरात पोहोचल्यावर मंदिरात विठ्ठलाची आरती घेण्यात आली। प्रसाद म्हणून हरिभक्तपरायण एकनाथ महाराज शिंगोटे यांनी खाऊचं वाटप केलं। मंदिरात विद्यार्थ्यांनी भजनी मंडळाच्या साथीनं अभंग गवळणींचं सादरीकरण केलं। नंतर विद्यार्थ्यांनी सर्व ग्रामस्थ मंडळींनी फुगड्यांचा आनंद लुटला। या बालदिंडीनं संपूर्ण डिंगोरे परिसर भक्तिमय झाला होता। सर्वत्र रामकृष्ण हरीचा गजर दुमदुमला। संपूर्ण गावातून बाल वारकऱ्यांचं कौतुक होत आहे। या दिंडीचं आयोजन शाळेचे मुख्याध्यापक सुनील घोलप, उपशिक्षक भैरवनाथ कराळे, चंद्रशेखर नलावडे, मनीषा गायकर यांनी केलं। भक्तिमय वातावरणात दिंडी संपन्न झाली। न्यूज रिपोर्टर विजय बोंबले, आज 24 तास, डिंगोरे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।